लिओनेल मेस्सी भारतात आला आणि त्याचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी अक्षरशः वेडे झाले. पण भारतातील फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू सुनील छेत्री यांनी जेव्हा भारतीय फुटबॉल संघात एंट्री केली आणि पहिल्या सामन्यात त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नाक घासायला लावलं आणि पहिला गोल केला. आणि तो सुनील छेत्री आज आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये सर्वाधिक गोल करणारा जगातील 3 नंबरचा खेळाडू बनला आणि आज तोच भारत या नायकाला विसरला. असो, देशात आतापर्यंत सर्वाधिक गोल केल्याचा आणि सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आपला भारताचा खेळाडू सुनील छेत्रीच्या नावावर आहे. तर याच भारतीय सर्वात यशस्वी फुटबॉलपटू सुनील छेत्रीची स्टोरी काय आहे तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. भारतीय फुटबॉल संघाचा यशस्वी फुटबॉलपटू आणि माजी कर्णधार म्हणून सुनील छेत्री यांना ओळखलं जातं, ज्याने अनेक वर्ष संघाचं नेतृत्व केलं पण अजूनही भारतीय फुटबॉल टीमचा महत्त्वाचा भाग आहे. अलीकडे सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली असली तरी काही सामन्यांसाठी त्याचे पुनरागमन झाले आणि सध्या खेळाडूंचा मार्गदर्शक म्हणून तो काम करत आहे. सुनील छेत्रीचा जन्म आंध्र प्रदेशातील सिकंदराबाद येथे 3 ऑगस्ट 1984 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील के.बी. छेत्री हे भारतीय सेनेचे अधिकारी होते, तसेच त्याची आई सुशीला छेत्री या महिला फुटबॉल संघामध्ये होत्या. वास्तविक त्याचे वडील फुटबॉल खेळाडू होते, ते आर्मी फुटबॉल संघाकडून खेळले होते, तर आई नेपाळच्या महिला राष्ट्रीय संघात फुटबॉल खेळल्या होत्या. त्यामुळे त्याला लहानपणीच फुटबॉलचे बाळकडू मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वडील सेनेमध्ये असल्यामुळे त्यांच्या नेहमी वेगवेगळ्या शहरांमध्ये बदल्या होत असत, परंतु याचा वाईट प्रभाव कधीच सुनील छेत्रीवर पडला नाही. तो 2 ते 3 वर्षाचा असतानाच घरच्यांना समजलं होतं हा फुटबॉलपटू बनणार. चेंडू दिसला की मार्किक. लहानपणी तो घरात अशाच करामती करायचा, त्यामुळे वस्तूही तुटायच्या आणि त्याला मारही खावा लागायचा. 1996 मध्ये त्याची भेट सोनू लांबा याच्याशी झाली. सुरुवातीला सोनूला सुनील छेत्री प्रतिस्पर्धी वाटला, परंतु त्याचा खेळ पाहून तोही प्रभावित झाला. या दोघांमध्ये पुढे चांगली मैत्री झाली. मिलो स्पर्धा होती आणि त्यातील सर्वोत्तम खेळाडूंना 1500 रुपये भेटणार होते. सुनील छेत्री सलग 3 वर्ष सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला आणि मिळालेल्या पैशातून त्याने स्वतःसाठी व वडिलांसाठी फुटबॉल शूज खरेदी केली. पुढे 2001 मध्ये तो 16 वर्षांचा असताना त्याला कोलालपूरमध्ये आशियाई शालेय चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी भारतीय संघात बोलावले गेले. या खेळात त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतातील सर्वात जुन्या फुटबॉल क्लब मोहन बागान यांनी त्याला हेरलं आणि याच फुटबॉल क्लबने 2002 मध्ये छेत्रीला संधी दिली. या क्लबकडून खेळण्यासाठी मिळावे हे प्रत्येक फुटबॉलपटूचं तेव्हा स्वप्न होतं. या क्लबने छेत्रीला अकादमीत दाखल होण्यासाठी बोलावलं आणि ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण तेव्हाही फुटबॉलमध्ये करिअर होऊ शकत नाही ही भावना त्याच्या वडिलांची होती आणि त्याच्या वडिलांनी त्याला सैन्यात दाखल करण्याचे ठरवले होते. मात्र जेव्हा त्यांनी स्वतः सुनील छेत्रीचा खेळ पाहिला आणि तेव्हा त्यांचं मत बदललं आणि वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी सुनील छेत्री सोबत मोहन बागान या क्लबनं करार केला आणि इथून पुढेच त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर सुनील छेत्रीने मागे कधीच वळून पाहिले नाही. पुढे तो आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करू लागला. त्यानंतर 2005 मध्ये जेव्हा भारतीय फुटबॉल संघ 3 सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानला गेला, तेव्हा सुनील छेत्री हा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी पाकिस्तानला गेला होता. विशेष म्हणजे जेव्हा तो पाकिस्तानला गेला तेव्हा तो दुखापतीमुळे पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, पण भारताचे प्रशिक्षक सुखविंदर सिंग यांनी छेत्रीला पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात पाठवण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. पण सुनील छेत्रीने या संधीचं सोनं करत पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 1 गोल करून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची शानदार सुरुवात केली. पुढे 2007च्या आंतरराष्ट्रीय नेहरू कप मध्ये सुनील छेत्रीने अप्रतिम कामगिरी करत त्याने 4 गोल केले. कंबोडिया विरुद्ध 2, सिरिया आणि किर्गिस्तान विरुद्ध प्रत्येकी 1 गोल करून भारताला 1997 नंतर पहिल्यांदाच ही ट्रॉफी त्याने जिंकून दिली, ज्यामुळे तो भारतीय फुटबॉलचा पोस्टर बॉय म्हणून उदयास आला आणि रातोरात भारताचा स्टार खेळाडू बनला. त्यानंतर त्याने आपला प्रभावी फॉर्म सुरू ठेवला. पुढे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा जगातील 3रा खेळाडू, भारताकडून सर्वाधिक सामने खेळणारा पहिला खेळाडू, भारतात सर्वाधिक गोल करणारा पहिला खेळाडू, सर्वाधिक 4 हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू आणि AFC स्पर्धेत सर्वाधिक 19 गोल करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि त्याच्यामुळेच भारताने 2007, 2009 आणि 2012 मध्ये नेहरू कप जिंकला. तसेच 2011, 2015 व 2021 मध्ये SAFF म्हणजे दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाची चॅम्पियनशिप जिंकली आणि त्यानेच 2008 मध्ये AFC चॅलेंज कप जिंकून भारताला 27 वर्षानंतर AFC आशियन कप मध्ये प्रवेश मिळवून दिला. AIFFचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंचा पुरस्कार त्याने 7 वेळा जिंकला. भारतीय फुटबॉलचा दिग्गज सुनील छेत्रीने त्याच्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत 150 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि त्यात 94 गोल केले, ज्यामुळे तो भारताचा सर्वाधिक गोल करणारा आणि सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोनाल्डो, मेसी नंतर तिसऱ्या क्रमांकावर आपला भारताचा खेळाडू सुनील छत्री आहे. पण मंडळी, असे अनेक विक्रम करणाऱ्या सुनील छत्रीला भारतीय चाहत्यांच्या कौतुकाला मात्र आतापर्यंत तो मुकतच आलाय. त्याला 2011 मध्ये अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कार भेटला आणि 2021 मध्ये खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. खेलरत्न पुरस्कार जिंकणारा तो पहिला फुटबॉलपटू आहे. तरीही त्याच्यावर भारतीय चाहत्यांची कौतुकाची थाप कधी पडलीच नाही. शांत, मनमिळावू आणि भारतीय फुटबॉलसाठी दूरदृष्टी असलेला कर्णधार असं सुनील छत्रीचं वर्णन केलं तर ते चुकीचं ठरणार नाही. बायचुंग भुतियाने भारतीय फुटबॉलपटूंना स्वप्न पाहणे शिकवलं, तर सुनील छत्रीने ते सत्यात कसं उतरायचं ते शिकवलं. जगातील दोन फुटबॉलपटू सुपरस्टार रोनाल्डो आणि मेसी यांचे भारतात जेवढे चाहते आहेत ना, तेवढे सुनील छत्रीचे नसतील. कारण आपल्याला स्वतःच्या घरापेक्षा शेजारच्या घरात काय चाललंय याची माहिती अधिक असते. सुनील छत्रीने पाकिस्तान विरुद्ध 3 गोल्स करून रोनाल्डो आणि मेसी या सुपरस्टारच्या पंक्तीत जगात स्थान पटकावलं. जगात केवळ 4 फुटबॉलपटू आहे ज्यांनी 90 किंवा त्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गोल्स केले. मंडळी, मेसी भारतात आल्यानंतर त्याने पहिल्यांदाच भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छत्रीची भेट घेतली. या कार्यक्रमासाठी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर, बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते देखील उपस्थित होते. या दरम्यान सेलिब्रिटींचा फुटबॉल सामना रंगला. या सामन्यातील एका संघात भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छत्री देखील होता. सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली होती की या कार्यक्रमासाठी सुनील छत्री उपस्थित राहणार नाही, पण त्यानं हजेरी लावली. सेलिब्रिटींचा सामना सुरू असताना सुनील छत्रीच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसून आलं. तरी देखील त्याने दमदार गोल केला आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं. जेव्हा या दोघांची भेट झाली त्यावेळी स्टेडियममध्ये छत्री छत्री आणि मेसी मेसी नावाचा गजर झाला. दोघांनी एकमेकांसोबत चर्चा केली. त्यानंतर मेसीने 10 नंबरची अर्जेंटिनाची जर्सी मेसीला भेट म्हणून दिली. पण मंडळी, सुनील छत्री यांनी गेल्या दशकात त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय फुटबॉलला एक नवीन ओळख देण्यास सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आणि आज तोच भारतीय चाहत्यांच्या कौतुकाला मात्र मुकत आलाय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच याविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून नक्की सांगा आणि आपला वेद.com हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.